फ्रेंड्स, आता वाजले रात्रीचे 11 आणि मी पूर्ण ना किचन वाटा क्लीन करून ठेवला होता. बघा सध्या मी ना कच्ची मॅगी खायला लागले कारण मला खूप जास्त भूक लागली आणि ना झोपायच्या पहिले मला असं वाटलं होतं की भूक लागणार नाही, पण जशी जशी रात्र व्हायला लागली तसंच मला अजून जास्त भूक लागायला लागली. आता बघते काहीतरी बनवते मी. ही सवय मला माझ्या कॉलेज टाईमपासून आहे. कॉलेजला असताना पण असं संध्याकाळी उठून मी नाही का पोहे बिहे बनवून खायचे. यामुळे ना मम्मीचा खूप वेळा ओरडा पण खाल्लेला आहे मी. विषय असा झाला होता की लाडूचे पप्पा आज घरी येणार नव्हते, मग मी एकटीसाठी स्वयंपाक कुठे बनवायचा म्हणून स्वयंपाकच बनवला नाही आणि ही वेळ आली. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी मी कंटिन्यू केलाय. सकाळ खूप जास्त सुंदर असते माझी या रूमवर आल्यापासून, कारण खिडकी उघडली की छानपैकी सूर्यनारायणाचं दर्शन होतं. या माणसाला ना रडायला अजिबात कारण लागत नाही. सकाळी उठलं की कोणतं ना कोणतं नवीन कारण घेऊन त्याचं रडणं चालू होतं. चहा म्हणले ना की आपल्या बरोबर नाही गोड आठवणी असतात कॉलेज टाइमच्या, स्कूल टाइमच्या किंवा आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड केलेला चांगला टाइम. या गोड चहा मागच्या खूप कडू आठवणी आहेत माझ्या आयुष्यामधल्या. मॅरेज केलं म्हणून मेंटली तर जाऊ द्या, पण फायनान्शियली पण घरच्यांचा सपोर्ट नव्हता. 10 रुपयाचं दूध जरी आणले ना ते मी 2 दिवस घालवायचे. आणि चहाची एक्स्ट्रीम लेवलची आवड म्हणजे ना मी एक प्रकारे चहा लव्हरच आहे. आणि आज अशी वेळ आहे की अर्धा लिटर दूध मी पूर्ण दिवसभर नसतं चहाला वापरते. असो, खूप कष्टाने माझ्या नवऱ्याने आज खूप चांगले दिवस आणले, पण कडू आठवणी मनात अजून पण आहेत. मी इकडे स्वयंपाक बनवत होते तोपर्यंत माझ्या लेकाने बेडरूम मध्ये भर पसारा बनवून घेतला होता. आता हा पसारा आवरण्यासाठी मला कमीत कमी अर्धा तास लागणार आहे. चला मी आवरून घेते, तुम्ही पेजला फॉलो करा. बाय.